जालना लोकसभा मतदारसंघामध्ये उद्या सकाळी 7 ते सायंकाळी 6 वाजेपर्यंत मतदान प्रक्रिया पार पडणार आहे। यावेळेला मतदान केंद्रावरती नियुक्त सर्व मतदान केंद्राध्यक्ष यांना पार पाडावयाच्या महत्त्वपूर्ण जबाबदारी वारंवार निदर्शनास यावी आणि ऐन उन्हाळ्याच्या मतदान केंद्रावरती नियुक्त मतदान पथकास पिण्यासाठी थंड पाणी उपलब्ध व्हावे, या सर्व बाबींचा समावेश असलेली क्रिटिकल इन्व्हंट पाणी बॉटल्स जिल्हाधिकारी डॉक्टर श्रीकृष्ण पांचाळ यांच्या संकल्पनेमधून तयार करून घेण्यात आले। जालना लोकसभा मतदारसंघात एकूण 2061 मतदान केंद्रांचा समावेश होत असून क्रिटिकल इन्व्हंट पाणी बॉटलवर मतदान केंद्राध्यक्षांनी मतदान केंद्रावर ज्या महत्त्वपूर्ण जबाबदारी पार पाडायच्या असतात त्या प्रिंटेड स्वरूपात असणार आहेत। या बॉटल जालना लोकसभा मतदारसंघामधील 210 झोनल अधिकारी यांना सुद्धा उपलब्ध करून देण्यात आले आहेत, अशी माहिती जालना जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी डॉक्टर श्रीकृष्ण पांचाळ यांनी दिली आहे। सर, आपण जे ह्या बॉटलचा एक सकारात्मक विचार केला तर त्याची दखल निवडणूक आयोगाने पण घेतली आणि त्यांनी तुमचं कौतुक केलं। काय आहे नेमकी संकल्पना? आपले मतदान केंद्राध्यक्ष आणि मतदान अधिकारी यांना 12 तारखेला आज डिस्पॅच सर्व केंद्रांवरती चालू आहे आणि आपण काही दिवसांपूर्वीच ही बॉटलची संकल्पना सुरुवात केली होती। ही बॉटल जी आहे ती थर्मस बॉटल आहे, जेणेकरून याच्यामध्ये पाणी जे असेल ते थंड राहील आणि मतदान केंद्राध्यक्ष मतदान अधिकारी यांना थंड पाण्याची सुविधा याच्यानुसार तयार होईल। दुसरा जो या बॉटलचा मुख्य उद्देश होता, कारण ही बॉटल मतदान केंद्राध्यक्षाच्या टेबलवरी समोरच असेल आणि नेहमी या बॉटलकडे पूर्ण वेळ त्याचं लक्ष असेल, तर यामध्ये जे क्रिटिकल इव्हेंट्स असे माननीय निवडणूक आयोगाने काही सांगितलेले आहेत आणि ते फॉलो करणं, त्यामध्ये चूक न होणं हे खूप अत्यावश्यक असतं। जसं आज डिस्पॅच झाल्यानंतर सर्व साहित्य आहे का, त्याच्यानंतर मतदान केंद्रावरती सुरक्षित ठेवलेलं आहे का, तर त्याची उद्या सकाळी मॉकपोल करण्या अगोदर रचना असते तर ती रचना व्यवस्थित केलेली आहे का। मॉकपोल जे आहे तर ते 5:30 वाजता सुरू करायचं असतं। मॉकपोलच्या स्लिप्स असतात, त्या काळा लिफाफा असतो त्यामध्येच त्या ठेवायच्या असतात। त्यानंतर मतदान प्रक्रियेची सुरुवात, त्यानंतर विविध अहवाल असतात। तर हे सर्व जे आहे ते एक चेकलिस्टच्या स्वरूपामध्ये इथे दिलेलं आहे। याच्यासोबत एक मार्कर पेन दिलेला आहे आणि मार्कर पेननुसार जे जे ॲक्टिव्हिटीज त्यांच्या झालेल्या आहेत ते टिक मार्क करत राहतील, जेणेकरून कोणतीही प्रोसेस स्किप न करता कोणती प्रोसेस मिस होणार नाही त्यांच्याकडून, असं या बॉटलचं मुख्य उद्दिष्ट आहे। मतदान समाप्ती होते तेव्हा क्लोज बटन नावाचं एक असतं, ते क्लोज बटन दाबणं खूप आवश्यक असतं, ते देखील इथं नमूद केलेलं आहे। अशा पद्धतीनं सर्व चेकलिस्ट जी आहे तर ती इथं दिलेली आहे आणि दुसऱ्या बाजूला जे अहवाल पाठवायचे आहेत त्यांना आणि त्याचा कालावधी, अहवालमध्ये देखील प्रोग्रेसिव्ह रिपोर्ट असतो, जसं की 7 ते 9 असेल, 7 ते 1 असेल, त्याच्यानंतर 7 ते 3 असेल, 7 ते 11 असं 2-2 तासाचा जो अहवाल आहे तो देखील इथे नमूद करून दिलेला आहे। मतदानाची टक्केवारी आहे तर त्यानुसार सर्व अहवाल वेळेत पाठवणे आणि कोणतीही क्रिटिकल इव्हेंटच्या बाबतीमध्ये त्यांच्याकडून चूक होणार नाही अशी या बॉटलमार्फत दक्षता घेण्यात आली आहे। बॉटलची क्वालिटीसुद्धा चांगली ठेवण्याचा प्रयत्न केला आहे। मिल्टनची थर्मसची बॉटल आम्ही मुद्दामून यासाठी दिली आहे की मतदान केंद्राध्यक्ष आणि मतदान अधिकारी यांना आपण हीट वेव्ह आणि या सर्व गोष्टी पाहतो तर त्यांना थंड पाण्याची सुद्धा याच्याद्वारे व्यवस्था होईल।